सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल असेल. आजच्या दिवशी घाईघाईनं काम करू नका, अन्यथा नुकसान होईल. नात्यातील वाद आज संपतील. जवळच्या लोकांच्या बोलण्यानं तुम्ही आज प्रभावित होऊन काम करणं टाळा. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला अत्यंत हुशारीनं वागावं लागेल. कोणतीही वस्तू खरेदी करताना तुम्ही चांगले पैसे खर्च कराल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी चांगला जाईल. नवीन गोष्टीमध्ये यश मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. तुमची मिळकत आणि खर्च याच्यामध्ये समतोल राखल्यास चांगलं होईल. नवीन लोकांच्या भेटीमुळे तुम्हाला यश मिळेल. सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळाल्यानं आनंद होईल. जोडीदाराला काही काम सुरू करायला तुम्ही लावू शकता. आज कोणत्याही बाबतीमध्ये वरिष्ठांचा सल्ला घ्या. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खास असेल. प्रभावामध्ये आणि वैभवामध्ये तुमच्या वाढ होईल. वडिलोपार्जित मालमत्ता मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडून तुम्हाला चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. तुमच्या वरिष्ठांशी तुम्ही विचारपूर्वक बोलायला हवं. काही महत्त्वाच्या बाबींमध्ये तुम्हाला सल्लाही घ्यावा लागेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा आध्यात्मिक कार्यामध्ये गुंतून प्रसिद्धी मिळवण्याचा आहे. लांबचा प्रवास घडू शकतो, ज्यामुळे तुम्हाला आज फायदा होईल. अनोळखी व्यक्ती आज तुम्हाला भेटतील. नशिबाच्या मदतीनं तुम्ही तुमच्या कामामध्ये प्रगती कराल. कामामध्ये नवीन संधी तुम्हाला मिळतील. व्यवसायाबाबत काही समस्या असतील तर त्या दूर होतील. एखाद्या मित्राकडून चांगली बातमी तुम्हाला ऐकू येईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र असेल. लोकांच्या बोलण्यामध्ये तुम्ही गुंतू नका. सावधगिरी बाळगा. मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. कोणत्याही कामामध्ये तुम्ही नम्रता ठेवा. प्रियजनांच्या मदतीनं काही काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. कोणतंही काम करण्यापूर्वी त्याकडे तुम्ही पूर्ण लक्ष द्या. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी उत्तम राहील. पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर कामामध्ये प्रगती होईल. तुमचा आदर वाढल्यानं मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा प्रगतीचा असेल. तुम्ही आरोग्याची पूर्ण काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला समस्या उद्भवतील. उत्पन्नामध्ये वाढ झाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. काही जुन्या चुका समोर येतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तीला तांदूळ अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यवहाराच्या बाबतीमध्ये सावध राहण्याचा आहे. कोणाकडूनही पैसे घेणं टाळावं, अन्यथा अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल. पैशांच्या बाबतीमध्ये तुम्ही निष्काळजीपणा करत असाल तर नंतर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं तुम्हाला फळ मिळेल. तुमच्या काही योजना या पुन्हा सुरू होतील. निर्णय क्षमतेचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्याल. कोणत्याही कामामध्ये निष्काळजी राहणं तुम्हाला टाळावं लागेल. काही वरिष्ठ सदस्यांचा सल्ल्याचं पालन करून तुम्ही चांगला नफा आज कमावू शकता. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला नियमित जल अर्पण करून तुळशीसमोर दिवा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या प्रगतीचा असेल. मोठ्यांच्या शब्दांचा तुम्ही मान राखा. काही आधुनिक विषयांमध्ये तुमची आवड वाढेल. प्रवासादरम्यान तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल.
एखाद्या मित्राकडून चांगली बातमी ऐकू येईल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. व्यवसायाच्या बळकटीकरणामुळे तुम्ही आनंदी असाल. कामाच्या ठिकाणी स्वतःचं नाव निर्माण कराल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास धनुरास. श्रीगणेशजी सांगतात की आजचा दिवस हा उत्साहाचा नसेल. जमीन किंवा वाहनाशी संबंधित प्रकरणामध्ये तुमचा विजय होऊ शकतो. काही भौतिक गोष्टीही तुम्हाला मिळतील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी समन्वय राखलात तर तुमच्यासाठी ते जास्त चांगले राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या व्यवसायामध्ये काही समस्या येत असतील तर त्यापासून तुम्ही बऱ्याच अंशी आज आराम मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची आज संधी मिळेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा अनुकूल नसेल. आळशीपणा तुम्ही सोडून द्या. इतर कामांवरती तुम्ही लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुमच्या व्यवसायावरती लक्ष केंद्रित करा, ज्यामुळे तुमची ताकद वाढेल. काही महत्त्वाच्या कामांसाठी तुम्हाला बाहेर जावं लागेल. कुटुंबातील सदस्यांशी तुम्ही सुसंवाद ठेवा आणि अनुभवाचा पुरेपूर लाभ घ्या. काही सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कुटुंबासोबत आनंदी जाणार आहे. तुमचं कुटुंबाप्रती प्रेम पाहून लोक आश्चर्यचकित होतील. घरामध्ये पाहुणे असल्यामुळे तुम्ही व्यस्त असाल. तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. तुम्ही तुमच्या बोलण्यानं सर्वांची मनं जिंकण्यामध्ये यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित कामामध्ये वरिष्ठांची मदत तुम्हाला घ्यावी लागेल. जवळच्या लोकांशी समन्वय राखण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यस्त असेल. काम वेळेत पूर्ण केल्यानं तुम्ही नाव कमावाल. स्मरणशक्तीला पूर्ण बळ मिळेल. तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल. तुमचं राहणीमान उच्च राहील. तुम्ही रीतिरिवाजांवरती पूर्णपणे भर द्याल. धार्मिक कार्यामध्ये तुमची श्रद्धा वाढेल. नवीन विषयांमध्ये तुमची रुची वाढेल. बजेटला चिकटून राहिल्यानं वाढत्या खर्चावरती तुम्ही नियंत्रण मिळवाल. कौटुंबिक सदस्यांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी आज मिळेल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलेलंच आहे की कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडावी. धन्यवाद.